आतमध्ये पाठवा. चला टीम मुर्दा वेदांत. चला यार 4 ओव्हरची मॅच यासाठी केले कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. लवकर या, सुरू करा मॅच प्लीज. आणि जय मल्हार खारीगावला विनंती आहे, आमच्या पंचांना चहा हवाय. पंचांसाठी चहाची व्यवस्था करा प्लीज. तर ही स्पर्धा आपण बघतोय जय मल्हार कलाक्रीडा उत्सव समिती खारीगाव आणि जय मल्हार क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून. वेदांतने मला डिसिजन चेंज केलाय का? ओके चला मग तुमची बॅटिंग आहे तर या एंडला या. मुर्दा टीम लवकर या, चला या बाजूला. थँक्यू गोडदेव टीम, तुम्ही मनापासून मी आभार व्यक्त करतो तुमचं, कारण तुम्हाला पूर्ण कल्पना आहे ही आपली आगरी कोळी स्पर्धा आणि त्या स्पर्धा चांगल्याच झाल्या पाहिजे. आणि ओमकार मित्रा होतास कुठे? धनेश माद्रे आलेत काय मुर्द्याचे? धनेश माद्रे येस भौमिक. धनेश आलाय का? आलाय तो इथे? कुठे आहेत धनेश मात्रे? मुर्द्याचे धनेश मात्रे प्लीज, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर प्लीज स्टेजवर या. धनेश जरा प्लीज स्टेजवर ये. धनेश मात्रे मुर्दा, जर आवाज आमचा ऐकायला येत असेल तर लवकर या जरा प्लीज. चला आता मॅच कडे लक्ष घालूया. पप्या शेठ, पप्या शेठचं आगमन, त्यांचंही स्वागत. चला टीम मुर्द्याला विनंती करतोय आता आघाडीची जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. आय थिंक खेळाडू कमी दिसत आहेत मला, मात्र जे काय असेल ते असेल, मात्र क्रिकेट सुरू राहिलं पाहिजे. वेळेअभावी 4 षटकांचा हा सामना करतोय आम्ही, कारण अजून हा सामना पडून 3 सामने खेळवायचे बाकी आहेत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल. फायनलमध्ये या अगोदरच टीम पेनकरपाडा संघ पोहोचलाय एका स्कीमनुसार, आणि त्यामध्ये जय मल्हार खारीगाव संघ थोडासा मागे पडला, मात्र असू द्या, होत असतं. आणि तीच गोष्ट मगाशी उमेश वाघने देखील सांगितली. मात्र हे मैदान आपण बघतोय अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ संचलित अभिनव विद्या मंदिरचे क्रीडा संकुल, जबरदस्त मैदान. येस पप्या शेठ, देवदत्त वाडेल. मला वाटतं आताच त्यांची अॅनिव्हर्सरी होती, ती साजरी झाली आहे. पप्याचं देखील कौतुक आहे. या ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर संघाचा हा खेळाडू. चला बॅटर बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये जा चला प्लीज. चला आघाडीची जोडी मैदानात उतरते, विनय आणि वेदांत. चला टीम गोडदेवला विनंती करतोय क्षेत्ररक्षणाचा सजून घ्या. पंचांच्या भूमिकेत अशोक राऊत आहेत वाटतं पंचांच्या भूमिकेत, विशाल नाईक आहेत. येस वेलकम वेलकम धनेश माद्रे. आणि धनेश माद्रे यांचा लगेच आपण एक विहित सन्मान करूया. कॅमेरा पर्सनला विनंती करतोय जरा स्टेजवर येऊ द्या कॅमेरा. आणि मी विनंती करतोय राहुल म्हात्रे यांना विनंती करतोय, राहुल म्हात्रे आपल्या शुभासे धनेश माद्रे यांचा एक सन्मान आपण करूया. कारण ही स्पर्धा टिकवण्यासाठी ज्या ज्या लोकांचा अतिशय चांगला वाटा आहे ते प्रत्येक गावामधील आहेत, त्या लोकांनी चांगलं काम केलं आणि धनेश देखील त्यातलंच एक नाव आहे. धनेशचा विहित सन्मान आम्ही करतोय मुख्य मंचावर. हा सन्मान स्वीकारावा धनेशला, थोडंसं इंजरी आहे त्याला आणि म्हणून तो या स्पर्धेचा भाग नाही, मात्र तरीसुद्धा आज तू आमच्या इथे आलास आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल धनेश माद्रे यांचं मनापासून आभार. थँक्यू मित्रा, आणि विशेष आभार. आणि सध्या आपल्या टीमचा नक्कीच तू हौसला वाढवशील याबद्दल शंका नाही आहे. चला मॅच कडे वळूया लवकर. 15 मिनिटं झाली टॉस होऊन प्लीज.
पुन्हा एकदा स्वागत करूया मंचावर हितेश वसंत पाटील तसेच अमर शांताराम पाटील यांचं. संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर इम्पॉर्टंट मॅच आता सुरू होते, लक्षात घ्या. क्वार्टर फायनल मॅच आहे. गोरदेव वर्सेस मुर्दा. साहिल पाटील गोलंदाजी मार्क, स्ट्रायकेटला वेदांत. वेदांत पहिल्या मॅच मध्ये अगदी शून्यावर बाद झाला होता, मात्र या मॅच मध्ये त्याला उभं राहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 4 ओव्हरची मॅच, एकच पॉवर प्ले. पहिला बॉल अगदी अगदी सन्मानपूर्वक खेळलाय आणि कधी कधी कुठेतरी बॅट्समनच्या बॅक ऑफ द माइंड हा विचार चालला असतो की पहिल्या मॅचमध्ये आपण शून्यावर बाद झालोय, त्यामुळे या मॅचची सुरुवात करताना थोडासा अधिक सावध पवित्रा करणं गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट वेदांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये होती, कारण हाही चेंडू तो अगदी उडू शकला असता एक्स्ट्रा कव्हरला, मात्र त्यांनी फक्त सन्मानपूर्वक ढकललाय चेंडूला आणि एक धाव मिळवलाय. वेल डन वेदांत. नेक्स्ट बॉल साहिल, यावेळेला विनय साडी. उडवलाय चेंडू हवेत आहे, जास्त काळ हवेत राहणार आहे आणि चेंडू ओ हो हे हरिराम कृष्ण प्रेमानंद जगन्नाथ, ये क्या हुई. हा जेल सुटलाय, सोपा जेल होता. ओमकार ना हा जेल सोडलाय. मात्र मला समजू शकलं नाहीये गोरदेव संघाचे टॅक्टिक्स काय आहेत. त्यांचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक हा मिड ऑफला उभा आहे. धर्मेश मिस्त्री, अमर पाटील, हितेश पाटील, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा. यावेळेला मात्र अगदी थोडस जागा बनवली होती, तिथून खेळायचा होता ऑन द, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. वेल बोल्ड साहिल पाटील. धन्यवाद धन्यवाद राजू पाटील साहेब. येस येस भाऊजी, थँक्यू व्हेरी मच. हो यावेळेला एक्झॅक्टली आपण बघत होतो काय करायचं होतं, कारण वारंवार पुढे जाण्याचा प्रयत्न होता आणि साहिलने तिथे वॉर्न केलंय आणि साहिलला देखील माहिती आहे की रूल काय आहे. पराग देखील त्याला सांगतोय की येस एक वॉर्न सध्या झालंय. धावसंख्येकडे लक्ष करूया. धावसंख्या झाली ती फक्त 2. मुर्दा टीम 4 ओव्हरची मॅच. हर्ष आलाय. यावेळेला पुढे आले, तिथून एक्स्ट्रा कव्हरला कडक बेधडक. किती धावा असतील? 2 धावा. पटका मात्र अप्रतिम होता. वेदांतची बॅटिंग म्हणजे अगदी 16 असतो. ज्यावेळेला तो फुल फॉर्म मध्ये असतो, चेंडू त्याच्या बॅटवर येतात किंवा तो बनवतो फटके, ते अगदी पाहणेबळ असतं. एन्जॉय करूया वेदांत पाटीलची बॅटिंग. जबरदस्त टान्स आहे. नेक्स्ट बॉल साहिल पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. वर पिच केला. व्हॉट अ ब्युटी. अडवण्या वाचून पर्याय नव्हता. वेल बोल्ड साहिल पाटील. मागच्या सामन्यामध्ये आर के मोरवा संघाविरुद्ध जर बघितलं तर तितकीशी चांगली कामगिरी झाली नव्हती, मात्र तरी सुद्धा संघाचा विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ ठरवताना इथे साहिल पाटील. ग्रेट ग्रेट बॉलिंग. या मॅच मध्ये येत असताना दोन्ही संघ थोडेसे विचारात आहेत की 4 ओव्हरमध्ये किती, 45 की 50. मुर्दा संघ 50चा आकडा नक्कीच डोक्यात ठेवला असेल त्यांनी, मात्र अजूनपर्यंत एकही मोठा फटका नाही आहे या ओव्हरमध्ये. इथे अगदी जर बघितला तर एक फ्लिक पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी नाही येणार. वेदांत इंटरेस्टेडच नव्हता. एकच धाव. धावसंख्या 6. पहिली ओव्हर. काय ओव्हर राहिले. वेल बोल्ड साहिल पाटील. सुपर बॉलिंग. पहिल्या षटकाचं जे बॅटल आहे ना ते जिंकलंय, ते म्हणजे साहिल पाटील आणि टीम गोरदेव ना. आता उर्वरित 18 आणि 18 बॉल मध्ये बरंच मोठं काम करावं लागेल टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला. पाहूया आगरी कोळी युवा चषक 2026 हे नेत्रदीपक आयोजन. जय मल्हारचं पर्व 2रं आणि विजेता कोण. या ट्रॉफीज आपण बघतोय
कैलासवासी वसंत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ मालती वसंत पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि त्यांचे सुपुत्र हितेश वसंत पाटील सध्या मुख्य मंचावर आहेत. तसेच सन्मान चिन्ह जे आपण बघतोय ती जयप्रकाश खोत यांच्या स्मरणार्थ प्रसाद जयप्रकाश खोत यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. ते देखील मुख्य मंचावर आहेत. ज्या मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आपण बघतोय NP स्पोर्ट्स अँड गारमेंटच्या वतीने देण्यात आलेत. नितीनजी वारे मंचावर आहेत. धर्मेश मिस्त्री असो, धनेश असो, ही सगळी मंडळी अगदी आपल्याला मंचावर पाहायला मिळते आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जय श्रीराम मुर्दा. आता जय श्रीराम बोललोय म्हणजे कामगिरी चांगली होणार. क्या बात आहे, पाहूया. जय श्रीराम मुर्दा स्पोर्ट्स वर्सेस ओमप्रमदेव गोडदेव. हिरेन आलाय गोलंदाजी मार्गवर. फुलटॉस बॉल आहे मात्र इथे धावा मिळतील फक्त 2. थँक्यू सर. प्रदीप सर आज पाहायला मिळत आहेत. आणि मला का कुणाच ठाऊक या 2 पंचांकडे जर बघितलं तर कुणाची तरी आठवण येते. सांगेन विशाल सरांना मी नंतर. दोन धावा. यावेळेला अपील नंदननं केलंय. 1 धाव मात्र इथे मिळते. बॅटने आले. थँक्यू सर. धावसंख्या 9. धावसंख्या अजूनही पाहिजे तशी नाहीये. 8 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 9 आहे. इथून जय श्रीराम मुर्दा संघाला वाट काढावी लागेल. सध्या ते एका वेगळ्या काळोखात आहेत आणि त्या काळोखांमधून त्या प्रकाश कोण दाखवणार, तो फलंदाज कोणता, या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. हिरेन वन्स अगेन. यावेळेला हा चेंडू अवांतर आहे का हा प्रश्न विचारला गेलाय. मात्र इथे 1 धाव पूर्ण केली आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. व्हाईट बॉल 1+1. अगदी प्रोफेशनल अंपायरिंग. वेल डन प्रदीप. धावसंख्या 11 झाली आहे. थोड्या मंद गतीने धावा होत आहेत मात्र प्रयत्न करावे लागतील. लेट्स सी. हिरेन वन्स अगेन. इथे स्विच इट. गरज आहे का या गोष्टीची. हा चेंडू मात्र अप्रतिम ठरलाय. अगदी लांब टाकला होता. ऑन साईडला खेळू शकले असते मात्र विनयनं हा फटका खेळायचा याचा विचार कदाचित 1 मिनिट अगदी केला असेल. प्रीमिएटेड फटका, पूर्वनियोजित, अगोदरच विचार केलाय. मॅच रेडिंग गेमचा जो सेन्स आहे ना तो इम्पॉर्टंट ठरतो अशा वेळेला. लो फुलटॉस डिलिव्हरी. फटका समोर अगदी आहे. तनय आहे तिकडे. 1 धाव. चांगली गोलंदाजी. इंटरेस्टिंग ओव्हर आहे ही हिरेनची. अरे हिरेन ज्यावेळेला पहिल्यांदा ओम ब्रह्मदेव संघामध्ये आला होता त्यावेळेला जबरदस्त लेग ब्रेक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत होता. वेलकम वेलकम सन्माननीय सागर गणेश पाटीलजी. सागर गणेश पाटील यांचं आगमन या मुख्य मंचावर होत आहे. जय मल्हार खारीगाव आणि जय मल्हार कलाक्रीडा उत्सव समितीतर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला फटका पहा. अगदी कडक बेधडक. गुड शॉट. षटकार. मान्यवरांचं स्वागत करणारा हा षटकार. आताच माहिती मिळते ते ॲडव्होकेट सुद्धा आहेत. वेलकम ॲडव्होकेट सागर पाटील साहेब. यावेळा हलक्यातनं प्लेस केलाय. वेल प्लेड वेदांत. मगाचा षटकार आत्ताचा सिंगल. धावसंख्या झाली म्हणजे ती म्हणजे 19. षटकं संपले ती म्हणजे 2. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि पूर्ण कल्पना आहे वेदांतला की या सामन्यामध्ये आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. मात्र मान्यवर कक्षामध्ये ही खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ॲडव्होकेट सागर गणेश पाटील यांची. वेलकम. आणि खरोखरच जी निमंत्रणं जय मल्हार कलाक्रीडा उत्सव समितीने दिलेत या स्पर्धेसाठी ती निमंत्रणं आता पूर्ण होताना दिसत आहेत
किती नावं माझ्या समोर आलेत आणि सकाळपासून अगदी मान्यवर मान्यवर आणि मान्यवर ही खासियत आहे जय मल्हारची. भले त्यांचं मैदान नाहीये पण जय मल्हार म्हणजे आदरातिथ्यामध्ये एक नंबर. अगदी सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो आणि आता थोड्याच वेळात चहा सुद्धा येणार आहे. त्यामुळे जेवणाची व्यवस्था अजूनही मला वाटतं सुरू आहे. क्या बात आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे ओम. ओम निलेश पाटील. या सामन्यात थोडासा बदल झाला आहे टीम मध्ये, पाहूया. ओमवर जबाबदारी सोपवली मात्र त्याच्या समोर कडवं आव्हान आहे. सध्या वेदांत चांगली बॅटिंग करतोय आणि ज्या वेळेपासून त्याच्या बॅटला बॉल लागलाय मिडल झालाय त्यावेळेपासून तो घातक ठरू शकतो. जय श्रीराम मुर्दा संघ वर्सेस ओम ब्रह्मदेव गोरदेव. मॅच सुरू आहे. लवकर खेळलेत इथे किती धावा असतील. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. अगदी डेंजर एंड कडे विनय होते मात्र या 2 धावा. नाव संख्या 21. पेनकरपडा टीम याआधी क्वालिफाय ठरले फायनल साठी. ही मॅच क्वार्टर फायनल त्यानंतर सेमी फायनल. या मॅच मधील विजेता संघ राई संघासमोर असेल. ओ व्हॉट अ ब्युटी, ऍब्सोल्यूट ब्युटी. राऊंड विकेट गोलंदाजी आणि अगदी चेंडू पुढ्यात टाकला होता मात्र हा फटका खेळताना स्लाइड उशीर वेदांत केलाय. रिप्ले पाहूया पुन्हा एकदा एकूणच AK स्टुडिओच्या माध्यमातून. काय जबरदस्त चेंडू होता हा. ओम पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी. नेक्स्ट बॉल. प्ले अँड मिस लांब टाकले जाते. आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये उल्लेख करत असतो की 2 प्रकारचे बॉलर असतात. एक बॅटरला जे मागे ढकलतात आणि दुसरे जे बॅटरला पुढे आणतात. तर यामध्ये ओमचं नाव घेईल ते म्हणजे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी. गुड लेंथवर चेंडू ठेवून अक्षरशः कट केले जात आहेत. वेल बोल्ड. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळणार आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. मागच्या ओव्हरमध्ये थोड्याफार प्रमाणात धावा आल्या होत्या 13 धावा मात्र या षटकात आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा. वेल बोल्ड ओम निलेश पाटील. आणि मी त्याच्या वडिलांचा उल्लेख यासाठी करतोय कारण निलेश पाटील म्हणजे लिजंड खेळाडू ओम ब्रह्मदेवचा आणि सध्याही जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत 40+ मध्ये. शॉर्ट बॉल आहे. हाही मिस झालाय बॉल. वा 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 काय गोलंदाजी होते. अव्वल दर्जाची गोलंदाजी होते. या षटकात जय श्रीराम मुर्दा स्पोर्ट्स संघाला धावा करताच आल्या नाहीत. अजूनही आता शेवटचा बॉल आहे. इथून काही वेगळं चित्र दिसणार का अपेक्षा तीच आहे मात्र सध्या बोलबाला आहे तो म्हणजे गोलंदाजाचा ओम निलेश पाटील. व्हॉट अ बॉलिंग. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा. इथेही धाव मिळेल फक्त एकच. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. व्हॉट अ बॉलिंग. विकेट नाहीये मात्र फक्त 4 धावा या ओव्हर मध्ये. वेल बोल्ड ओम. सुपर बॉलिंग. चला शेवटच्या षटकासाठी आता ओमकार नंद किशोर पाटील. लास्ट ओव्हर. ओ व्हॉट अ ब्युटी. काय टर्न केलाय.
यशरक्षकाने चूक केले. ओमकार आलाय गोलंदाजी मार्गवर. ही खासियत राहिले गोडदेव गावाची. फिरकी गोलंदाज, वेगवान गोलंदाज नेहमीच प्रोड्यूस केलेत. सुपर बॉलिंग ओमकार. पहिल्या मॅच मध्ये ओमकारला आम्ही मिस केलं होतं, मात्र या मॅचची सुरुवात काय केली. धावसंख्या अडकले. ओ लांबून खेळलेत. चेंडू हवेत आहे. तो रीच होणार का? जी हा, षटकार आलाय. लांबून मारलाय आणि अगदी खेचून मारलाय. वेदांत पाटील ऑन स्ट्राईक. सध्या गरमागरमी चालू आहे आणि असं म्हणतात की चहाला वेळ लागत नाही पण वेळेला चहा लागतो. सध्या तीच परिस्थिती आहे मनसावर. 30 धावा झाल्या. तिथे स्विच हिट. अगदी जबरदस्त फटका. इथेही धावा मिळणार आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. धावसंख्या 34 झाले आणि विशाल नाईक सर तिथे बघा अंपायरिंगचे धडे देतात. क्या वाद आहे. मी देखील तेच आता म्हणणार होतो की अगोदर हात वर का जातो. काय लक्ष आहे विशाल सरांचं. क्या वाद आहे. विशाल नाईक सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी हा माणूस युनिव्हर्सिटी आहे अंपायरिंगची. मात्र धावसंख्येला आता वेग आलाय. धावसंख्या 34 झाले. 3.3 चेंडू म्हणजे 3 षटका आणि 3 चेंडू संपलेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. किती धावा या 3 चेंडूत येतील. वेदांत पाटील टीम कॅप्टन जय श्रीराम मुर्दा संघ प्रयत्न करतोय. विथ द ब्रेक उडवलाय. गॅप मध्ये आहे पटका. साहिलचं चांगले क्षेत्ररक्षण. मात्र थ्रो खराब. या 2 धावा. अजूनपर्यंत एकही विकेट नाही. मात्र ही 36 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. पुढचे काही चेंडू अजूनही शिल्लक. 36 धावा पूर्ण. टीम जय श्रीराम मुर्दा. यावेळेला फटका प्रतिम आहे. मात्र तो ओ व्हाट कॅच. टीम कॅप्टनचा कॅच टीम कॅप्टनने घेतलंय. ही देश अगदी योग्य वेळेला उडी आणि टाळ्यांचा कडकडाट. व्हाट कॅच. नितीन जिवारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. वेल डन हितेश. 6 धावा सेव्ह केलेत. नो डाऊट. आणि हा प्लस एक विकेट चांगली आणि 6 धावा वाचवलेत. त्यामुळे ही कामगिरी योग्य होती, महत्वपूर्ण होती आणि त्यासाठी बक्षीस मिळालाच पाहिजे. आणि ते बक्षीस दिलंय ते म्हणजे NP स्पोर्ट्सचे नितीन जिवारे यांनी. हितेश मॅच झाल्यानंतर ते 500 रुपये लगेच कलेक्ट कर. नवीन बॅटर आता अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. जर्सी नंबर 10 भौमिकचा देखील आहे. जर्सी नंबर 10 वेदांचा देखील पाहिलाय. यामध्ये काहीतरी स्पेशल कारण असेल. जय श्रीराम. यश राऊत यांच्याकडून देखील या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. वेल डन हितेश. या युवा चषकामध्ये जास्त पैशाला महत्व नाही, मात्र अशा इंडिव्हिज्युअल पारितोषिकांमुळे ही स्पर्धा ओळखली जाते. मनापासून कौतुक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक खास सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते, जिचा एव्हरेज जर बघितला तर अफलातून आहे. गुप्ता सायकलच्या माध्यमातून ही सायकल देण्यात आली आहे. त्यांचंही मनापासून आभार. ओ जबरदस्त टर्न एज होती. व्हाट अ कॅच. काय झेल टिपला जय हिरेन सॉरी सुपर. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजे 36-37 धावा विजयासाठी. चला लवकर बाहेर या. टीम उमरेमध्ये जास्त उकाड आहे मैदानाच्या आतमध्ये. लवकर बाहेर या. आणि टीम जय श्रीराम मुर्दा संघाला देखील विनंती करतोय की आपण लगेचच मैदान काढा. जेम्स वॉन राईट कॅप्टन. चला तुम्ही जरा या बाजूला आलात तर बरं होईल. लवकर या.
काय सामने सुरू आहेत, जबरदस्त सामने. येस, पाणी पाणी, पंचांना पाणी आणि चहा घेऊन जा लवकर. बघा, सरबताची व्यवस्था होत असेल तर करा प्लीज. आमच्या यूट्यूब वाल्याला म्हणजे एके स्टुडिओचे आमचे जेवढे कॅमेरामॅन आहेत त्यांना जरा सरबत जरा दिलं तर बरं होईल. जरा प्लीज प्लीज जरा लिंबू सरबताची व्यवस्था करा. हितेश या प्लीज. हितेश यांना विनंती करतोय यावर. पुढच्या इनिंगकडे आणि ज्यावेळा इनिंग सुरू होईल धावता समजून घेऊन येतील. खारीगावचा आवाज अगदी महाराष्ट्रभर पोहोचलाय आणि सध्या PSPL देखील तो गाजवतोय. या ऐकूया मनीषजी पाटील यांना. 37 धावा विजयासाठी आहेत. नंदन तू उतर. हितेश टीम कॅप्टन हितेश. चला चला फलंदाज पोचा लगेच पोचा. धन्यवाद DJ. चला टार्गेट किती आहे सचिन? टार्गेट किती आहे? 37. आमच्याकडे आहेर लेखनाची कामं स्वीकारली जातील. खूप चांगलं काम सचिन म्हात्रे यांचं राहिलेलं आहे. खूप सुंदर हस्ताक्षर त्यांचं आहे. नेहमीच त्यांची सुविधा आम्हाला मिळते. तर सागर पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित. सागरजी या, आपण तुमचा सन्मान करतो. विशाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आदरणीय सागर पाटील यांचा व्यासपीठावर होतोय. युवा उद्योजक आणि तितकंच चांगलं काम त्यांचं राहिलेलं आहे. खारीगाव आणि इतर परिसरामध्ये आदरणीय सागर पाटील यांचा सन्मान या स्पर्धेनिमित्त आपण करत आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत. मनीष केसरीनाथ पाटील. हा हितेश, कोणी कॅच पकडला आपण सामना संपल्यानंतर आपलं बक्षीस घेऊन जायचंय. सामना संपल्यानंतर बक्षीस घेऊन जा. हा GST कापून घेऊन जा. आपल्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची वेगळीच मजा आहे. स्वातंत्र्य असतं. हा कॅमेरा आला का? हा बघा, व्यासपीठावर आपण सर्व सन्मान्य पाहुण्यांचं स्वागत करतोय. आणि आणखी एक माहिती जशी मी तुम्हाला दिली की PSPL ही स्पर्धा चालू आहे, प्रताप सनाईक प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये NP स्पोर्ट्स परिपॅकरचा संघ क्वार्टर फायनल्समध्ये पोहोचलेला आहे. त्यांना शुभेच्छा मंगळवारसाठी. तसेच मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 3 या दोघांच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळेल. परी पॅकर्स आणि NP स्पोर्ट्सच्या वतीनं ऑल इंडिया कॅटेगरीचं क्रिकेट प्लस मीरा भाईंदरचं क्रिकेट आपण एनहान्स व्हर्जन यावर्षी मीरा भाईंदर बिग बॅशचं पाहणार आहोत. जयेश पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नृत्य दिग्दर्शक आहेत मीरा भाईंदरचे, ज्यांच्या कामगिरीचा डंका आपण भारतभर पाहिलेला आहे. असे आमच्या खारेगावचे नृत्य दिग्दर्शक जयेश पाटील सर यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. या आपलं स्वागत आहे. आदरणीय हितेश वसंत पाटील यांच्या वतीनं पारितोषिका मला पुरस्कृत झालेली आहेत. स्वर्गीय वसंत पांडुरंग पाटील तसेच मालती वसंत पाटील यांच्या माध्यमातून हितेश पाटील यांचं ते योगदान. तसेच जयप्रकाश खोत यांच्या स्मरणार्थ प्रसादजी जयप्रकाश खोत क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते
आणि परी पॅकरचे ते ओनर आहेत, त्यांच्या वतीने सन्मान चिन्ह पुरस्कृत झालेले आहेत. धर्मेश मिस्त्री चामुंडा एंटरप्राइजेस नेहमीच आमच्या सोबत आहेतच, त्यात कुठलंच दुमत नाही आहे. त्यांचं आगमन व्यासपीठावर अमरजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. सदानंदजी पाटील आपला देखील स्वागत. चला सामना चालू होतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेट, बॅटची इनसाइड एज, बॉल मागे सरकतोय शॉर्ट स्टॉपला. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा छाप पाडतोय आपल्या कामगिरीची. दुसऱ्या बॉलवर मिळते एक धाव. हर्ष भोईर ISPL मध्ये हर्षने खूप चांगला खेळ खेळण्याचा पराक्रम नोंदवलेला आहे. श्रीनगर के वीर या टीममधून हर्ष भोईर तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. यावर्षी देखील आम्हाला अपेक्षा आहे की पुन्हा एकदा ती वर्णी हर्षी लागेल. फुल्लेन पिचिंग चांगली आहे. आव्हान जर आपण पाहिलं तर आव्हान 37चं आहे आणि ते राखण्याचं काम आम्ही करू शकतोय. तीच कामगिरी हर्ष भोईर यांच्या वतीनं पाहायला मिळते. 3 चेंडू आणि त्यांनी खर्च केले 1 धाव. फुल लेंथ बॉल ऑन ड्राईव्ह, गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग ऑनला. मिळेल 1 आणि 1 ला बदललंय 2 मध्ये. जेव्हा आपण वरच्या दर्जाच्या स्पर्धेमध्ये पात्र ठरतो खूप काही शिकायला मिळते. आणि हर्षने मीरा भाईंदर बिग बॅचच्या पहिल्या पर्वामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार जिंकला होता. तेव्हापासूनच त्याचं क्रिकेटचं प्रेम किती आहे ते दिसून आलं आणि चर्चेत आला. पावलं चालली पाहिजे, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे पण फुटवर्क नाही आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल येतोय. हा डॉट बॉल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे फक्त 3. चांगलाच खेळ गोलंदाज हर्ष भोईर यांचा मुर्दा स्पोर्ट्ससाठी राहिलेला आहे. पहिल्या षटकांत महाराष्ट्र झोन 1 ची टीम जी आहे तुमच्यापर्यंत ती आम्ही माहिती देऊ. आज PSPL मध्ये महाराष्ट्र झोन 1 ही टीम खेळणार आहे. फुल टॉस मिस केलाय. फलंदाज कोण आहे? वारंवार चुका होत आहेत. जय कडून बॉल कनेक्ट नाही होत आहे पण मुर्दाकडून वारंवार चुका होत आहेत. पण ठीक आहे, जास्त फायदा काय ओमरमध्ये गोडदेव संघाला उचलता आला नाही. येतोय डॉट. पहिलं षटक फक्त 3 धावांचं. आता आवश्यकता आहे 18 चेंडू 34 धावा. 18 बॉल्स अँड 34. किंवा एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच चालू. तर आज महाराष्ट्र झोन 1 ची जी टीम खेळणार आहे PSPL मध्ये त्यामध्ये ओमकार देसाई, शाही शेख, बंटी बद्रिके, अशरफ खान, रोहित नार्वेकर, सुहास पवार, अजित मोहिते, चैतन्य पाटील, संकेत पाटील, इम्रुज खान, किरण पाटील, आर्यन भोईर, वेदांत देसाई, विवेक शेलार आणि रायगडचा टायगर उस्मान पटेल सुद्धा खेळायला पाहिजे. तर तुम्ही जशी ही स्पर्धा संपली, ही स्पर्धा संपल्यावर नक्कीच तुम्ही सुभाषचंद्र बोस क्रीडांगण गाठाल आणि स्पर्धेची शोभा वाढवाल. या संख्येची आपण पोचूया. आपण नाही जाणार तर कोण जाणार? यास आपल्या परिसरात इतक्या वर्षानंतर जर इतकी मोठी स्पर्धा होते तर अभिमान आहे त्या गोष्टीचा. आता मीराबाईंना बिग बॅशचं सुद्धा आता कक्षा वाढवाव्या लागतील. संकेतजी, मीराबाईंना बिग बॅशच्या कक्षा आम्हाला रुंद कराव्या लागतील आणखी. जश उद्या खेळतील ना PSPL ला? येस, उद्या आई धारावी माऊली या टीममध्ये ते खेळतील. पुढचा बॉल उलट खेळण्याचा प्रयत्न मागच्या सामन्यात सुद्धा केला होता हिरेनने. या सामन्यात सुद्धा तो करतोय पण तो कनेक्ट काय होत नाहीये. डॉट बॉल परवडणार नाही. ओम ब्रह्मदेव गोडदेवला सुरुवात या षटकाची करतोय गोलंदाज मंथन भोईर. मंथन भोईर आहेत दुसऱ्या षटकाची जबाबदारी. आतापर्यंत 5 डॉट बॉल आले, 1 सिंगल 1 डर, म्हणजेच गोलंदाजांचा वरचष्मा आतापर्यंत पाहायला मिळते. 17 चेंडू 34ची गरज. नेक्स्ट बॉल. पावलं चुकली, पागे आलेत. आमचे अंपायर कोण आहेत? एंडला अंपायर आहेत अच्छा प्रदीप पाटील आणि विशाल नाईक. प्रदीप पाटील आमचे एक समालोचक मित्र सुद्धा आहेत. ऑलराऊंडर. नाही, खरंच कामगिरी चांगली आहे. प्रत्येकाने आपलं आपलं योगदान क्रिकेटसाठी दिलंय. आवश्यकता तीच आहे. ओह,
आणखीन एक बॉल जो आवा घेतलाय बघा. आवा का ओळखा आपला, आपली बॅटची रेंज काय आहे ते ओळखा, स्ट्रोक ऑफर केला पाहिजे की नाही केला पाहिजे त्याची तपासणी करा. शफल क्रिकेट तुम्ही खेळता त्याचा फायदा घ्या. वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत फलंदाजीचे. पण धनेश व्यासपीठावर काय करतोय? दुखापतग्रस्त आहे का? अच्छा, इंजर्ड आहेत. हा, त्याच मराठीमध्ये दुखापतग्रस्त म्हणतात. बॉल खेळलेला आहे लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट आणि गेली बाउंड्री. बॉल जाईल सीमारेषा पार. मिसफील्ड, चौकार. हिमांशू पटेल यांचा जवळचा मित्र बंधनसाठी 2 विकेटसाठी 500 रुपये. चला, हिमांशू पटेल यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. बंधनसाठी 500 रुपये, 2 विकेट्स. फुलटॉस, संधी मिळाली आणि संधीचा उचलला फायदा. बॉल कौकर सीमारेषा पार. षटकार. प्रवीण वारे इकडे काय करताय? या व्यासपीठावर या. बंड्या मसूरकर पण सुद्धा आहेत वाटतं तिकडे. बंड्या मसूरकर, प्रवीण वारे, चला व्यासपीठावर या. खरंच अशी स्वातंत्र्याची कॉमेंट्री करायला मी तरसतो. करता येत नाही काही ठिकाणी. पण आता आपलं गाव, आपली स्पर्धा, होऊन जाऊ दे. स्कोर झालेला आहे 13. रेंज मध्ये होता बॉल, आउट ऑफ रेंज करण्याचा प्रयत्न. सिक्सर. जितकं कमवलं होतं तितकं मागच्या 2 बॉलवर गमावलेलं आहे. सुरुवात या षटकाची 2 डॉट बॉलने. अरे, हिमांशू पाटीलने विकेटवर बक्षीस लावले ना. 2 षटकार आलेत. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. अजूनही मंथनकडे परत येण्याचा मोका आहे. मागच्या 5 बॉलवर जे केलं नाही ते करण्यासाठी हा शेवटचा बॉल महत्त्वाचा आहे. भौमिक पोहोचतायत ते मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा दडपण येतं कोणत्याही गोलंदाजावर आणि ते दडपण दूर करण्यासाठी भौमिक पोचलेले आहेत. पाहूया शेवटच्या बॉलवर नेमकं काय पाहायला मिळते. लईमध्ये आलाय फलंदाज हिरेन म्हात्रे. ओ, संधी मिळाली आणि संधी गमावली. जेव्हा काम असतं तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. हिरेनला बाद करण्याचा सुवर्ण क्षण आला होता, पण आता मंथनला तो क्षण अनुभवता नाही आला. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी 12 चेंडू 17. 12 चेंडू 17 धावा. चला, 100% या मॅचवर जर परत यायचं होतं तर ही कॅच कंप्लीट होणं गरजेचं होतं, पण ती कॅच कंप्लीट झाली नाही. चला चला, थांबू नका यार, 2 मॅच अजूनही बाकी आहेत. चला चला, थांबू नका. आणि टॉससाठी रेडी राहायचं आहे राईट टीम. पेंडकरपडाला एकदम रॉयल एंट्री दिली का? एकदम. पेंडकरपडा म्हणजे गाव फिरून परत येईल संध्याकाळी. नाही नाही, मला आवडला फॉर्मॅट. खरंच आपण सुद्धा हा विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या संकल्पना प्रत्येकाच्या डोक्यात येत असतात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. तर विषय होता संकल्पनेचा की आपण सुद्धा संकल्पना मीराबंदर बिग बॅशमध्ये चेन दिली, अंगठी दिली, गाड्या दिल्या, सायकल दिली. आता 4 व्हीलर बाकी आहे. 4 व्हीलर पण देतील. आता परी पॅकेज तुम्हाला जॉईन झाले. हां, द्या 4 व्हीलर. मग बसची ॲड झाली. नाही अजून जास्त खर्चिक काही प्लॅन नका. नितीन वारे, प्रवीण वारे, ट्रेनवर द्या. तुम्ही तुमचा भरोसा नाही, तुम्ही विमानावर सुद्धा ॲड द्याल. चला चला, योगसपाट पुन्हा एकदा वळूया सामन्याच्या अपडेट्सकडे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 12 बॉल 17. चला, हे षटक महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला आहे. गोलंदाज ध्रुव. NP स्पोर्टची जर्सी त्याच्या शरीरावर आहे म्हणजे त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. आणि ध्रुवने या षटकाची सुरुवात डॉटने केली.
थोडीशी चर्चा. पण सगळं ध्रुव फॅन्टॅस्टिक बॉलर इज, त्याचीच पहिल्याच बॉलवर झलक पाहायला मिळाली. आगरी कोळी युवा चषक 2026, प्रत्येक गावातील एक स्वतंत्र संघ जो आगरी कोळी समाज बांधवांसाठी असायला 10 गाव आहेत. गावं वाढतात अशी देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे. म्हणजे डिसिजन येतोय, विशाल नाईक सर येतील आणि प्रदीप पाटील सर त्या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळाले. आणि येस, फेअर बॉल आहे, डॉट बॉल येतोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. 11 बॉल 7. ध्रुव स्टार्ट तर त्यांनी उत्तम दिलेला आहे, फक्त तो शेवटच्या बॉलपर्यंत टिकवून ठेवावा लागेल. हिरेन यांनी मागच्या षटकात 2 षटकार खेचत त्यांचा स्ट्राईक रेट वाढवलेला आहे. आता पाहूया, 11 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. कंपल्सरी चेस, पुन्हा एकदा तीच माहिती दोन्ही संघांसाठी. पुढचा बॉल ध्रुवचा, ओव्हर द विकेट. फिरवण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाजानेच फिरवलाय हा बॉल, बाहेरच्या दिशेने टर्न केलाय. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता फलंदाज हिरेन म्हात्रेचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. तोडीच तोड प्रत्युत्तर मिळते आणि तेच प्रत्युत्तर आता गोलंदाज ध्रुव देताना पाहायला मिळालेलं आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा संघासाठी धावून आलाय आणि सुरुवात या षटकाची उत्तम दर्जाची केलेली आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. पुढचा बॉल उद विकेट. ओ पडझड वाढायला लागली तेव्हा धडपड वाढवावी लागते आणि ती धडपड हिरेन म्हात्रेची षटकार खेचण्याची यशस्वी झाली. सिक्सर. मिहिर सुद्धा उत्तम क्षेत्ररक्षक आणि हर्ष सुद्धा, दोन्ही भाऊ उत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीत येतात. थोडी उंची कदाचित मला असं वाटतं कमी पडली असावी, पण तो पहिल्या डावातला झेल जो टिपला होता, परफेक्ट कॅच इथेच, परफेक्ट योग्य त्या वेळी जम्प करून तो झेल तरी टिपलाय. 700 रुपयाचं बक्षीस आलंय. 9 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल फुल टॉस, फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल बॅकवर्ड स्पेलिंगला, क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवर, सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दोन्ही फलंदाज एका साईडला, त्याचमुळे एकाला परतावं लागणार आहे. आणि जय परतीचा प्रवास करतील, जय म्हात्रे परतीचा प्रवास करतील. विशाल नाईक सर नेमकं काय विचारतायत, थोडा वेळ पण थांबूया, वाट पाहूया नेमकं काय त्या ठिकाणी येत आहे त्यांच्या वतीनं. तर फलंदाज बाद आहे ना विशाल सर? ओके, चल, जय बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये, प्रतीक पोहोचत आहेत. सर्व आमच्या पुरस्कर्त्याचा आभार व्यक्त करतोय. आदरणीय नामदार प्रताप सरनाईक साहेबांची देखील भरीव मदत या स्पर्धेला मला मिळालेली आहे. आणि आज कदाचित पूर्वी सरनाईक साहेब किंवा प्रताप सरनाईक साहेब या स्पर्धेच्या बक्षीस समारंभानिमित्त येतील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खेचलाय पण आउट होणार, आउट होणार. पाहूया, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, सोपा झेल, फ्री होम डिलिव्हरी, दमदार पुनरागमन ध्रुव आणि मुर्दा स्पोर्ट्स. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. सामना सुरू ठेवलाय कसाबसा गोलंदाज ध्रुवने. षटकार आला, त्यानंतर धावाचीच्या स्वरूपात जय बाद झाला आणि त्यामागोमाग आता हिरेन म्हात्रे सुद्धा बाद झाला. म्हणजे 2 फ्रेश बॅटर आता खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत आणि मुर्दा स्पोर्ट्सला आता पुनरागमन करण्याचा मौका मिळतोय. थांबायचं होतं हिरेनला, पण सामना लवकर संपवायचा निर्धार त्याने व्यक्त केला आणि म्हणून षटकार खेचण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. सामना सुरू आहे. शेवटचा बॉल या षटकातला जो व्यवस्थित हाताळायचा आहे गोलंदाज ध्रुवला. स्ट्रायकर स्ट्रीटला फ्रेश बॅटर हितेश तुम्हाला पाहायला मिळतील. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. ध्रुव ओव्हर द विकेट.
फुल्लेन बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, क्षेत्ररक्षण चुकलं, घाई झाली. आणि त्याच वेळेत घाई करून चालत नाही. चौकार. सामना शेवटच्या षटकावर पडता दबदबा ओम ब्रह्मदेव गोडदेवचा. 6 चेंडू 6 धावा. राई टीम टॉससाठी रेडी राहा. या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो राई संघाशी खेळणार आहे. तर राई जश पटेल कॅप्टन. हां रेडी राहा टॉससाठी. हां रेडीच आहे का. हां त्याला झोप नाही. आज रात्री पण झोप आणि उद्या लवकर आहे बाबा. एका ओव्हरची पेनल्टी डायरेक्ट बघा. एका ओव्हरची पेनल्टी आहे जी मीरा भाईंदरचे 3 संघ खेळणार आहेत आणि आपल्या भाईंदरचा 1 संघ. सर्वांना ती माझी नम्र विनंती आहे, जी वेळ दिली आहे त्या वेळेत पोचा. एका ओव्हरची पेनल्टी आहे. उद्या PSPLला उद्या मीरा भाईंदरचा गट आहे. मीरा रोडचे 3 संघ आणि भाईंदरचा आपला एकमेव वॉर्ड क्रमांक 23. बरोबर संकेत. चला 6 चेंडू 6ची गरज. 6 बॉल 6. वेदांत बघा जे काय करू शकतो वेदांतच करू शकतो. ज्याच्याकडे तो अनुभव आहे, ज्याच्याकडे परत येण्याची धमक आहे, सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. आणि क्षमता आहे तर मग लपवून का ठेवायची. पहिले 3 बॉल खूप महत्त्वाचे आहेत आणि वेदांत त्यावर आपली अचूक चोख रोखठोक भूमिका घेतोय का. हा मोमेंट खूप महत्त्वाचा आहे. ही पुढची 5 मिनिटं खूप महत्त्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. जवळपास सामना तर झुकलेला आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाच्या बाजूनं, पण आता तो खेचून आणण्याची क्षमता वेदांत पाटील यांच्याकडे आहे का पाहूया. मागच्या सामन्यामध्ये काय फिनिश प्रतीक पाटील यांनी दिला होता. 6 चेंडू 17 धावा चेस केल्या होत्या. 1 बॉल राखून तो विजय नोंदवला होता आणि म्हणूनच आता त्यांच्याकडे देखील पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. पण आता गोलंदाज वेदांत पाटील जे काय करू शकतोय वेदांत पाटील करू शकतोय. 6 चेंडू 6ची गरज. बॉलवेत वेदांत संधी निर्माण केले. क्षेत्ररक्षक पोहोचतोय फाईन लेगचा. झेल टिपतोय, आपल्या जीवाचा रान करतोय. प्रेमने टिपलाय झेल. संपलाय प्रतीकचा खेळ. मॅच इज ऑन. 5 चेंडू 6. भोवती नाचतोय लावून वंडारा माथ्याला.
हां चला तिकडे देऊन टाका फटाफट. जश आलेत, चला जश आलेत. गोडदेकडून कोण येतो कॅप्टन? चला गोडदे कॅप्टन हितेश आहेत. हां चला इथे 700 रुपये सुद्धा घेण्यासाठी तुम्ही या. एका जेलभर 700, क्या बात आहे. तुमच्या कामगिरीची जाणीव ठेवणारे इकडे प्रेक्षक आहेत आणि रोखीने बक्षीस दिले. ते जीपे वगैरे आम्हाला विश्वास नाही जीपेवर, डायरेक्ट कॅश. चला टॉस घेऊन गेला, योगीराजकडे टॉस आहे. चला